नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. मुंबई महानगरपालिका बेस्ट वाहक भरतीसाठी जी की परमनंट आहे याच्यासाठी आता ऑनलाईन ॲप्लिकेशन जे ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक सुरू झालेली आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म कसा भरावा याचं अगोदर प्रात्यक्षिक पाहिजे होतं, म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या खास आग्रह असतो A to Z डिटेल स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी आहे, कोणकोणते कागदपत्र लागतात, अर्ज प्रक्रिया काय आहे, फॉर्म भरायची कोणकोणती प्रोसेस आहे ती, आणि नेमकं चुका कोणत्या टाळायच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जर तुम्ही चुका केल्या आणि तुमचा जर का एकदा मोबाईल नंबर रजिस्टर झाला तर नंतर त्यावरती OTP पुन्हा येणार नाही, म्हणून एकदाचा फॉर्म भरावा लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी ही सगळी माहिती तुम्हाला देत आहे. ठीक आहे, चला तत्पूर्वी आपली ही ST महामंडळ भरतीची आणि ही जी ST कंडक्टर बस कंडक्टर बेस्ट बस कंडक्टरसाठी आपण ही स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. 1499ची ही बॅच आहे. यामध्ये तुम्हाला पुस्तक मिळणार आहे. हे जे पुस्तक आहे महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट एक नंबरचं, जस्ट बिकॉज मी लिहिलं म्हणून नाही, पण विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं देखील मनोगत आहे की हे बेस्ट एक नंबरचं पुस्तक आहे. यामध्ये लेखी तोंडी सगळ्यांची तुमची तयारी होणार आहे. हे एक पुस्तक तुमच्या सगळ्याच्यासाठी आहे. हे पुस्तक आणि ही बॅच ही तुम्हाला मिळणार आहे फक्त 1499 मध्ये. हे पुस्तक यासोबत तुम्हाला मोफत मिळणार आहे. ही आपली टीम आहे. चला तर आता पाहूया. जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर 7066 155 355 वरती तुम्ही बुक मेसेज टाका किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करा. खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. तसं टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करून ठेवा. आवश्यक कागदपत्रांची यादी मी तिथं टाकलेली आहे. वेळोवेळी इम्पॉर्टंट नोटिफिकेशन तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करत असतो. चला आता पाहूया. आपली ही वेबसाईट आहे. ठीक आहे, होमवरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईटची लिंक आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. इथं गेल्यानंतर रिक्रुटमेंटवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने हा टॅब ओपन होतो. नंतर इथं CDN डायग्राम, ठीक आहे, ही वेबसाईट, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही भरती TCS मार्फत होणार आहे हे इथं दिसतं आपल्याला. ठीक आहे ना. आता या ठिकाणी पहा, जर तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट एकदा पाहायची असेल, ॲडव्हर्टिजमेंट वाचून घ्या. आपल्यासाठी आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत किती नाही हे सगळ्यात अगोदर माहिती असायला पाहिजे. या रेफर टू ॲडव्हर्टिजमेंट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट अशा पद्धतीने ओपन होईल. नंतर खाली तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन, आता आपलं अकाउंट आहे का यावरती नाही. आपलं अकाउंट असल्यानंतर आपल्याला फॉर्म भरता येईल. तर मग अगोदर काय करायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचं आहे. खाली दुसरं दिलेलं ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन. जर समजा तुम्ही फॉर्म भरताना अगोदर ऑलरेडी रजिस्टरवरती क्लिक केलं, फॉर्म भरायला सुरुवात केली, नंतर तुम्हाला फोन आला, अमकं धमकं झालं, मध्येच काही लाईट गेली किंवा तुम्हाला फॉर्म अपलोड करता नाही येईल किंवा कागदपत्र नव्हते, तुम्ही तिथपर्यंत फॉर्म भरला आणि नंतर सोडून दिला. नंतर परत जवळ तुम्हाला यायचं असेल तर त्यावेळेस ऑलरेडी रजिस्टर्ड आहात तुम्ही, तिथं क्लिक करायचं आणि नंतर मग लॉग इन करायचं. आपण आपल्या केसमध्ये न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करणार आहोत. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ते सांगेल की कोणकोणत्या ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन करू शकता. इथं क्लोज करायचं. नंतर मग तुम्हाला हा तुमचा डेटा कशासाठी वापरला जाणार आहे काय नाही हे इथं ॲग्री सहमत करायचं. नंतर अशा पद्धतीनं तुम्हाला हा फॉर्म जो आहे तर तो ओपन झालेला दिसणार आहे. आता सगळ्यात अगोदर या फॉर्ममध्ये नेमकं काय काय भरायचं आहे पहा. सगळ्यात अगोदर रजिस्टर टू गेट युजर ID अँड पासवर्ड. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड लागणार आहे. युजर नेम आणि पासवर्ड याच्यासाठी की बाबा एखाद्या विद्यार्थ्याचा नाव जर दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव जर सारखं असेल तर त्यावेळेस त्यांचा युजर ID पासवर्ड वेगळा असायला पाहिजे आणि प्रत्येकाचा वेगळा असतो. आपल्या इंस्टाग्रामचा युजर ID आणि पासवर्ड कसा वेगळा असतो तसाच याचा युजर ID पासवर्ड तयार करायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डिडेटचं फर्स्ट नाव इथं पहिलं नाव टाकायचं आहे. नंतर उमेदवारांचे मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव आणि लास्ट नेम टाकायचं आहे. नंतर बा तुम्ही तुमचं कधी याच्या अगोदर नाव चेंज केलेलं आहे का, म्हणजे महिला जर असाल तुम्ही, अगोदरचे कागदपत्र तुमच्या वडिलांच्या घरचे असतील आणि आता तुमचं जर लग्न झालं असेल तर नावामध्ये चेंज झाला असेल किंवा तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर इथं येस करायचं आणि मग इथं तुमचं नवीन नाव काय चेंज झालेलं आहे, डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं टाकायचे. जर नसेल काही तर नोवर क्लिक करायचे, काही येणार नाही. नंतर तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचे. इथं लगेच तुमचं वय किती आहे ते येऊन जाईल. नंतर वडिलांचे नाव टाकायचं आहे, आईचं नाव देखील टाकायचं आहे. हे जे स्टार दिसत आहेत ना, हे स्टार दिसत आहे म्हणजे तुम्हाला ते कंपल्सरी टाकावंच लागणार आहे. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर इथं मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेट जो नंबर असेल तो देखील टाकून ठेवा. नंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID देखील टाकायचा आहे. जो नंबर तुम्ही इथं रजिस्टर्ड करणार आहात, इथं आणि इथं टाकणार आहात, त्या ईमेल ID वरती आणि त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल. OTP हे आहे. नंतर तुम्हाला 10वीचं सीट नंबर टाकायचा आहे. नंतर तुमचं पासिंग कधीचं आहे ते टाकायचं आहे. नंतर तुम्हाला एक्झाम सेंटर चॉईस, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षा कोणत्या सेंटरवर द्यायची आहे याच्यासाठी तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट दिलेले आहे. मुंबई सिटी, नागपूर, पुणे, नाशिक असे 3-4 सेंटर दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला कशामध्ये सिलेक्ट करायचं आहे तर ते आहे. 1 नंबरला कोणता आहे, लेट्स से की मी छत्रपती संभाजीनगर टाकलं. नंबर 2ला मी टाकणार आहे लेट्स से मुंबई, ठीक आहे. आणि 3 नंबरला मी टाकू शकतो समजा
नाशिक. अशा पद्धतीने 4-5 सेंटर आहे, त्या 4-5 सेंटरपैकी कोणतेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि नंतर जनरेट OTP केल्यानंतर तुम्हाला आता इथं आपण नाव वगैरे काही टाकलं नाही म्हणून जनरेट OTP नाही येणार, पण आता ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ही मी फॉर्म भरलेला आहे इथे. ठीक आहे, हे बघा इथं सगळं भरल्यानंतर इथं जनरेट OTP इथं टाकावं लागतो. नंतर मग इथं आय ॲग्री असं डिक्लेरेशन येतं. नंतर हा जो कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड टाकायचा आणि नंतर व्हेरीफाय करावं लागतं. त्या अगोदर OTP तुम्हाला येईल. OTP टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आणि तुमच्या ईमेल ID वरती तो OTP येतो. OTP नंतर तुम्हाला टाकावा लागतो. परत नंतर मग खाली जाऊन एकदा परत तुम्हाला OTP रिव्हेरीफाय करावा लागतो. ठीक आहे, अशा पद्धतीने रिव्हेरीफाय करावं लागतं. नंतर पुढच्या याच्यामध्ये व्हेरिफिकेशन तुमचं काय काय बरोबर आहे काय काय नाही, इथं तुम्हाला चेक मार्क करायला विचारतील. तुमचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय काय आहे काय नाही, तुमचं लग्न झालंय नाही आलेलं आहे, तुमचं सेंटर कोणतं आहे तर ते सांगतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला नंतर चेक करावं लागतं आणि सबमिट करायचं. नंतर सबमिट केल्यानंतर इन्फॉर्मेशन जी तुम्ही एकदा सबमिट करणार आहात, ठीक आहे, ती परत तुम्हाला एडिट करता येणार नाही. याच्यासाठी तुम्हाला काय येतं की एक पॉपअप येतो, इथं ओके करायचं. जर क्लोज करायचं असेल तर क्लोज करायचं. नंतर पहा ॲप्लिकेशन तुमचं म्हणजे काय म्हणता येईल की तुमचा लॉग इन ID पासवर्ड आल्यानंतर इथं तुम्हाला पहा ॲप्लिकेशन स्टॅटस येईल, रजिस्टर्ड येईल, ॲप्लिकेशन नंबर येतो, तुमचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, वय, तुमचं कोणकोणत्या सेंटरला येणार आहे हे सगळी माहिती इन्फॉर्मेशन एकदा परत देतं. नंतर मग तुमच्या समोर असे पुढे पर्सनल डिटेलचा एक टॅब ओपन होतो. नंतर ॲडिशनल डिटेलचा एक टॅब ओपन होतो. कम्युनिकेशन डिटेल म्हणजे तुमच्या पत्ता तिथं विचारलं जातं. नंतर क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला काय काय शिक्षण झालेलं आहे, तुम्हाला काय अनुभव आहे का ते इथं आहे. आणि डॉक्युमेंट्स आणि पेमेंट, इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि इथं पेमेंट करायचे आहेत. बघूया इथं काय काय आहे. पहा इथं तुम्हाला अप्लाय फॉर द पोस्ट, इथं पोस्ट निवडायची, कंडक्टर, इथं पोस्ट कोड, ठीक आहे, ॲडव्हर्टिजमेंट नंबर येईल आणि ॲडव्हर्टिजमेंट डेट तुम्हाला ऑटोमॅटिकली आलेली असणार आहे. नंतर पहा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं ऑटोमॅटिकली येतं. तुमचं नाव हे जे ग्रेमध्ये दिलेलं आहे तर ते तुमचं ऑटोमॅटिकली ऑलरेडी आपण भरलेलं आहे, त्यामुळे ते या पेजवरती तुम्हाला परत टाकायची गरज पडत नाही. ठीक आहे, नंतर इथं तुम्हाला मॅरिटल स्टेटस, तुमचं लग्न झालंय का नाही, लग्न झालेलं असं लग्नाची तारीख सुद्धा विचारलेली आहे. तुमचं नावात काही बदल वगैरे हे सगळं काही विचारलेलं आहे. ठीक आहे, नंतर आईचं नाव वगैरे सगळं काही आलेलं असतं इथं. ठीक, नंतर पुन्हा पर्सनल डिटेलमध्ये तुमचं तुम्ही काय पाकिस्तानचे आहात का भारताचे आहात हा प्रश्नच वेगळा. ठीक आहे, पण इथं नॅशनॅलिटी विचारलेला आहे, भारतीय आहात का नाही, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का नाही हे इथं देखील विचारलेलं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट विचारलेलं आहे, महाराष्ट्राचे रहिवासी आहे की नाही. ठीक आहे, सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग, TC सर्टिफिकेट वगैरे हे इथं विचारलेलं आहे. देन तुम्हाला TC अधिवास प्रमाणपत्र, त्याचा तारीख विचारलेली आहे, त्याचा आपला जो डोमिसाईल सर्टिफिकेट असेल त्याच्यावरची जी तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे. नंतर शाळा सोडल्याचा दाखला अनुक्रमांक, जी तुमची TC असणार आहे, TC वरती जो नंबर असतो तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. नंतर पहा कॅन्डिडेटची कास्टची कॅटेगरी कोणती आहे. आता इथं केल्यानंतर इथं क्लिक जर केलं रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला SC ST ओपन OBC काय जे आहे तर तिथे देतं. आपली जी जात प्रवर्ग आहे त्यानुसार इथं क्लिक करायचं. जर इथं SC ST केलेलं असेल तर नंतर मग तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि ते कोणामार्फत दिलेलं आहे, कोणत्या ऑफिसमार्फत दिलेलं आहे याची सगळी माहिती तुम्हाला तिथं भरावी लागते. ठीक आहे, नंतर इथं पहा कार्यालयाचे नाव द्यावं लागते, निर्गमित केल्याची तारीख आणि प्रमाणपत्र नंबर द्यावा लागतो आणि कास्ट व्हॅलिडिटीची तारीख पण तुम्हाला इथं द्यावी लागते. नंतर मग तुम्हाला पुढे जावं लागतं. ठीक आहे, देन पर्सनल डिटेलमध्ये आणखी तुम्हाला हे पहा हा जो ऑरेंज कलरचा जो पट्टा इथं झालेला आहे कोणता, हा म्हणजे हे सध्या चालू आहे. यामध्ये नॉन क्रिमिलेअर असेल तर ते देखील तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे, कोणाकोण दिलेला आहे, जारी कधी केलेला आहे, कोणाकोण अनुक्रमांक दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळत असतात. ठीक आहे, नंतर शरीरावर ओळखीच्या काही खुणा असतील तर ते देखील द्यावं लागतं, जसं की मोल ऑन राईट साईड, ठीक आहे, म्हणजे तीळ आहे का नाही आहे, काही टॅटू वगैरे आहे का काय आहे, या सगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला भरावं लागत असतं. ठीक, नंतर पहा उमेदवारांची ओळखीचा तपशिलासाठी तुम्हाला इथं काय दिलेलं आहे की तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, असल्यास इथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर मग तुम्हाला तुमचं पॅन कार्ड नंबर डिटेल वगैरे टाकायला तिथं ऑप्शन येतं. नंतर तुमच्याकडे लायसन्स आहे का, येस नो असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जर का तुम्ही चुकीची माहिती दिली आणि पुढं चालून जर तुमच्याकडे जर असं वाटलं की यांनी चुकीची माहिती दिली आणि फ्रॉड केलेला आहे तर तुमचा अर्ज तिथूनच बाद होईल. जर तुमच्याकडे लायसन्स असेल तरच टाका, नसेल तर नाही टाका. ठीक आहे, नंतर तुमच्याकडे वोटर ID किंवा मतदान कार्ड आहे का, येस नो करायचं. जर येस केलं असेल तर तुमच्याकडे ते हे टाकायचं आहे पुढचं. ठीक आहे,
तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, पासपोर्ट असेल तर येस करा, नसेल तर नो करा. बँक पासबुक आहे असं आहे का, येस करायचं असेल तर येस करा, नो करायचं असेल तर नो करा. नंतर मग तुम्हाला तुमचं बँक डिटेल मागतात, ते बँक अकाउंट नंबर, IFSC कोड वगैरे काय काय आहे ते. याच्या अगोदर TCSनं कोणत्याही फॉर्मसाठी एवढ्या पद्धतीनं मागवलं नव्हतं, पण आता ठीक आहे, याच्यासाठी मागवलेलं आहे तर भरवायचं आहे. ठीक आहे. नंतर मग सेव्ह आणि नेक्स्टवर करायचं. सेव्ह आणि नेक्स्टवर केल्यानंतर पहा, अशा पद्धतीने जो ऑरेंज कलरचा जो बॉक्स होता हा होऊन जाईल ग्रीन कलरचा. ग्रीन यानी की जाओ, रेड यानी की रुको. ठीक आहे. तर नंतर मग ॲडिशनल डिटेलचा हा जो टॅब आहे हा ओपन झालेला आहे. अशाच पद्धतीने सगळे टॅब जे आहेत तर ते भरावे लागतात. ॲडिशनल डिटेलमध्ये काय आहे, आपणास यापूर्वी कोणत्याही परीक्षेपासून तुम्हाला प्रतिबंधित केलेला आहे का, तुम्हाला रिस्ट्रिक्टेड केलेला आहे का, येस नो असेल तर ते टाका. इतर तपशील आहे तर तो टाकायचा आहे. तुमच्यावर काही FIR वगैरे किंवा फौजदारी गुन्हा आहे का नाही ते पण टाका. नंतर कोणत्याही गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला अटक झालेली आहे का ते टाका. कोणत्याही खटल्यात तुमच्यावर खटला चालवला गेला आहे का, कोर्टानं तुम्हाला दोषी ठरवले किंवा निर्दोष ठरवलेले आहे का. आता आपण नॉन क्रिमी हे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्या ST महामंडळाच्या भरतीच्या पोरांसाठी काढलं होतं, तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती तिथं खाली रिमार्क येत असतो. मग त्या रिमार्कमध्ये जी काही केस असेल, जर तुम्हाला निर्दोष सुटका झाली असेल तर ते इथं टाकायचं आहे आणि त्याचा जो नंबर असेल तो नंबर देखील तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. देन पहा, तुम्हाला काय आहे, विद्यापीठाकडून तुम्हाला काही युनिव्हर्सिटीचं तुमचं काही गैरवर्तन झालेलं आहे का असेल तर ते पण टाकायचं आहे. कोणत्याही न्यायालयामध्ये तुमच्यावर कारवाई चालू आहे का, जर असेल तर ते टाका. विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी तुमच्या विरुद्ध आहे का ते देखील तुम्हाला जर असेल तर टाकायचं, नसेल तर नाही. सेव्ह आणि नेक्स्ट करा. नंतर मग पुढच्या विंडो येईल. ॲडिशनल डिटेल तुमचं ओके झालेलं असणार. नंतर मग तुमचं कम्युनिकेशन डिटेल. कम्युनिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे, स्टेट टाकायचा आहे, देश टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, पिनकोड आणि पत्रव्यवहारचा पत्ता टाकायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं तुमचा कायमचा पत्ता जो आहे तर तो देखील टाकायचा. सेव्ह आणि नेक्स्ट करायचा. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचा कम्युनिकेशन डिटेल इथं ओके झालेला असणार आहे. नंतर क्वालिफिकेशन डिटेलमध्ये पहा, मराठी विषय घेऊन तुम्ही 10वी पूर्ण केलेली आहे का, इथं येस टाकायचं. ठीक आहे. नंतर 10वी मॅट्रिकचा तुमचा जो काही संदर्भ आहे तो टाकायचा. तुमचं बोर्ड कोणतं होतं, शाळेचं नाव काय आहे, किती पर्सेंटेज होतं का, CGPA होतं. ठीक आहे. देन मार्क्स किती होते, तुम्हाला टोटल मार्क्स किती होते, म्हणजे टोटल 750 पैकी असेल, 500 पैकी असेल, किती होते. देन कोणत्या महिना आणि कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला ते लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर तुमच्याकडे पहा, आता ही सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, डू यू पजेस व्हॅलिड कंडक्टर लायसन. लक्ष द्या परत एकदा, ही गोष्ट महत्त्वाची आहे. पहा, आता इथे दिलेलं आहे, तुमच्याकडे वैध RTA कंडक्टर परवाना आहे का, म्हणजे कंडक्टरचं लायसन आहे का. कंडक्टरचं लायसन आणि बॅज या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. कंडक्टरचं लायसन आणि त्यावरती जो बॅज बनवून मिळतो, त्या बॅजवरती जो नंबर असतो तो नंबर वेगळा असतो. ठीक आहे. पितळाचा जो बॅज असतो तो ठोकून मिळत असतो. तो तुमच्याकडे आहे की नाही, कंडक्टरचा बॅज आहे की नाही हे इथे देखील तुम्हाला विचारलेलं आहे, आणि लायसन आहे की नाही हे देखील विचारलेलं आहे. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. जर तुम्हाला परवाना आणि बॅज यामध्ये काय फरक आहे तो समजला नसेल, किंवा कसं काढायचं आहे, किंवा कंडक्टरचा जो बॅज आहे तो त्याचा ऑनलाईन कसं करायचं आहे याच्याविषयी जर तुम्हाला माहिती असेल किंवा पाहिजे असेल तर तुम्ही फक्त करा, खाली कमेंट करा की सर कंडक्टर लायसन कसं काढावं याविषयी मार्गदर्शन करा. मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेतो. यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलेला आहे. बॅज तुम्हाला एका 5 ते 6 दिवसामध्ये बनवून मिळू शकतो. ठीक आहे. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पहा, हे तर झालं. ठीक आहे. नंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सवरती यायचं. ठीक आहे. हे पहा, कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स. नाव इथं तुम्हाला जे मी ऑलरेडी अगोदर सांगितलेलं तुम्हाला कोणकोणते कागदपत्र पाहिजे ते पहा. पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. नंतर स्कॅन केलेली तुमची सही जी आहे तर ती इथं अपलोड करायची आहे. स्कॅन केलेले 10वीचं कागदपत्र इथं अपलोड करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, TC आणि तुमचं जन्म दाखला इथं टाकायचा आहे. आपल्या जातीचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला टाकायचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला इथं टाकायचं आहे. कंडक्टरचा परवाना तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. ठीक आहे. देन तुमची बॅज जो आहे तर तो बॅज तुम्हाला अपलोड करायचा. इथं बॅच दिलेला आहे, ते बॅज आहे ॲक्च्युली. ठीक आहे. याच्यावरती थोडीशी मिस्टेक आहे, बॅज आहे ते. ठीक आहे. तुमचा ID प्रूफ कागदपत्र टाकायचं आहे. तुमचं काही आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. ठीक आहे. आणि जर तुमच्या नावामध्ये काही चेंज झालं असेल तर गॅजेट तुम्हाला करून घ्यायचं आहे, किंवा जर तुमचं विवाह प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. आणि इतर जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल, किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, किंवा इतर आणखी कोणते कागदपत्र जर तुम्हाला अपलोड करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. नंतर पुढे गेल्यानंतर पहा, तुम्हाला घोषणापत्र येईल. ठीक आहे. घोषणापत्रामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने इथं टिकमार्क करायचं आहे. इथं तुमचं नाव डायरेक्टली येऊन जाईल. इथं टिकमार्क करायचं, इथं टिकमार्क, इथं टिकमार्क, सगळीकडे टिकमार्क करायचं. ठीक आहे. नंतर तुम्हाला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं या सगळ्याच्यावरती. नंतर हा कॅप्चा कोड टाकायचा. नंतर तुम्हाला एक कोड येईल. ठीक आहे. तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID आणि याच्यावरती. नंतर मग तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर
सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं पेज येईल. ठीक आहे, पेमेंटचं पेज येईल. नंतर तिथं गुगल पे, ATM, पेटीएम काय कशानं तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर ते करू शकता. ऑनलाईन पेमेंटवर जायचं, लगेच फोनपेवर जायचं. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला किती 900 रुपये याची फीस आहे. आणि जर तुम्ही ओपनमधून असाल तर तुम्हाला 1000 रुपये फीस आहे. ठीक आहे, ती फीस पे केल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तर तो सक्सेसफुली सबमिट झालेला असणार आहे. फीस पे करायच्या अगोदर, ठीक आहे, फीस पे करायच्या अगोदर तुमचे सगळे कागदपत्र आहेत की नाही, व्यवस्थित भरलेत की नाही ते एकदा जातीनं स्वतः चेक करून पहा. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा चेक करा. कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन येईलच याची गॅरंटी कमी आहे. तुमचे पैसे पाण्यात जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणून विचारेल त्याचं कधीही नुकसान होणार नाही. ठीक आहे, चला तर मग अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. जर या फॉर्म भरताना जर तुम्हाला कधीही कोणतीही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर मी आहे किंवा तुम्हाला आपला हा जो अकॅडमीचा नंबर आहे 70 66 155 355 या नंबरवरती तुम्ही कधीही रीच आउट करा. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल, ज्या स्टेपला तुम्हाला प्रॉब्लेम असेल, स्क्रीनशॉट काढा आणि मला टाका. मी आणि आपली टीम जी आहे तर ती तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी सज्ज आहे. तसेच आपली ही जी बॅच आहे ही आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयंचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. डाउनलोड करा आणि 15 तारखेपासून आपली याची बॅच सुरू होणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.